नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। वनके सेलिब्रेशन साठी आलेलो सोम आर्ट एसपीजी आलेले आहे आपल्या घरी। अँड आता थोड्या वेळात आहे ना खूप जास्त मेंबर पण जमा होणार आहे, म्हणजे 2 ते 4 वाजता करायचं। खूप सेलिब्रिटी येणार आहे गाईस। ओम ठोंबरे म्हणजे पूर्ण मित्र परिवार वगैरे आणि या ठिकाणी आलेला आहे आपला आनंदोड आणि तई सोम। म्हणजे आतापर्यंत फक्त 2च जण आलेले। मी आता फाट्यावर आलेलो होता निखिल भाऊला घेण्यासाठी, तर तो पण आलेला आहे वनकीच्या सेलिब्रेशन साठी। तर त्याला पण बोलवलं होतं मी वनकीच्या सेलिब्रेशन साठी, आणि तो पण उतरलाय आता एसटी मधून। चलो तर काही ओम भाऊ मी ना आज चाललेलो आहे मित्र परिवाराला घ्यायला वाकरीमध्ये। तर आम्ही 2 गाड्या घेतलेल्या आहे, कारण आहे ना आमचे मित्र म्हणजे 4-5 मित्र आहे, त्यामधले 2-3 कॅन्सल झालेले आहे। वनकीच्या सेलिब्रेशन साठी चालले, तर चला आता आहे ना मस्त पैकी रोशन भाऊला घेतलेलं होतं वाकडी म्हणून, आणि ओम त्याचे केस लावतोय ब्लॉग मध्ये आणि ते रोशन भाऊला घेतलेलं आहे। आता दुसऱ्या मित्रांकडे जायचं। या ठिकाणी केक घेतलेला मस्त पैकी वाकडी सर्व मित्र परिवार होता। तर ओम भाऊ चालतो मग घरी याला। आता पूर्ण मित्र परिवारांना निघालेले मस्त पैकी वनकेच्या सेलिब्रेशन साठी। तर सर्वांना इथून पिक केलेलं आहे। तर अँड आता जाते आम्ही मित्राच्या घरी दुसऱ्या। अँड आहे ना आता गाडी समर्थ भाऊ चालवते, कारण मी बसलेल्या मागे म्हटलं ब्लॉग पण शूट करायचा आहे। अँड वो म्हणते बाकी पुरा मित्र परिवार गेलेला आहे पुढे। आता एका मित्राला पिक करायचं आणि जायचं आहे सेलिब्रेशन साठी। तर चलो आलेलो या ठिकाणी आहे ना आदर्श भाऊला आहे ना काहीतरी काम होतं ना, तर मग त्याने एवढा खतरनाक रस्त्यानं आणलेला आहे ना। आणि ओम नाही ना ओमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये केक होता, एवढ्या मोठ्या दणकावून गाडी टाकलेली आहे, डायरेक्ट गाडी म्हणजे उठलेली होती गाडी। आम्ही स्वतः बघितलं बरोबर समजतो, स्वतः बघितलेलं होतं। काय झालंय का आता पाहू, थांब 2 मिनिटं फक्त। ओके तर काही आय होप की काही झालं नाही माझ्या केकला, नाही काही पण झालं तर काही होत नाही, सेलिब्रेशन साठी आणलेलं आहे मुलांना खायसाठी। सस्पेन्शन आहे। तर रोशन भाऊ कसं वाटतं आपले सेलिब्रेशन झालं, म्हणजे सेलिब्रेशन होतंय वनके झाले सार्थक भाऊ कसं वाटतंय? तर काही मुलं आहे ना म्हणजे ब्लॉग मध्ये बोलायला खूप जास्त सरमतात, असे आमच्या समोर म्हणजे असे विदाउट ब्लॉगला 1 नंबर बोलतात, बट ओम भाऊ बोलतो चांगला। तुम्हाला सांगतो केकाला काहीच नसेल होईल, मी पाहतो केकाला काहीच नसेल होईल असं ओमचं मत आहे। आपलं काय मत आहे सार्थक भाऊ? काहीच झालेलं नाही। तर काहीच केकला काहीच झाले नाही, आणि केक आहे ना सेलिब्रेशनच्या आधीच रिव्हील केलेला आहे। तर बघू शकता म्हणजे आपले दिलदार मित्र रिव्हील केलेला आहे केक, आणि फोडत पण होते। केकला काहीच होणार नाही, तो ओम भाऊला गॅरंटी होती की केकला काहीच होणार नाही, कारण त्याच्या गाडीची शॉकअप गेलेले नाही। सेलिब्रेशन वरती तरी ना केक घेऊन जातोय आता वर, आणि सर्व पब्लिक या ठिकाणी जमलेली आहे। चलो त्या सेलिब्रेशनला आहे ना पूर्ण आपली पब्लिक उपलब्ध झाली, आणि पूर्ण मित्र परिवार वगैरे सर्व। तर आता 1K सेलिब्रेशन देखील झालेले आहे, आता सर्व निघालेले खाली। चलो ओम भाऊ कसं वाटलं 1K सेलिब्रेशन? भारी झालं का? तर कसं झालं सेलिब्रेशन? आहे ना सर्व मित्र परिवार देखील गेलेला आहे घरी। तर आहे ना सर्व आले, सेलिब्रेशन झालं, एवढं भारी वाटलं, खूप भारी वाटलं। म्हणजे आपलं 1Kचं सेलिब्रेशन कंप्लीट झालं। म्हणजे माझं कधीच प्लॅनिंग होतं की आपण 1Kचं सेलिब्रेशन काही अशा पद्धतीने करू, काही मित्रांना बोलू, बट खूप जास्त मित्रांना बोलवलं होतं, बट कोणाचं येणं झालं, कोणाचं नाही जमलं।
तर जे आले त्यांना पण मनापासून धन्यवाद. तर खूप भारी वाटलं की आपलं 1Kचं सेलिब्रेशन एवढं भारी झालं. पण आहे ना यामध्ये ब्लॉगच काढायचं लक्ष राहिलं तर ब्लॉग थोडासा कमी आलेला आहे. तर आजचा ब्लॉग मी आज ठिकाणी एंड करतो. त्याच्या पहिले आपले Q&A व्हिडिओसाठी लवकरात लवकर क्वेश्चन टाईप करा म्हणजे आपला Q&A व्हिडिओ देखील तयार होईल. तर आजचा ब्लॉग मी आज ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडला कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.